सप्रेम जय भीम जय बिरसा बहुजन संघटक या फेसबुक पेजवरच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित करण्यात आलं। यापूर्वी मी या पेजवर बोललेलो आहे। वेगळे वेगळे विषय घेऊन मी माझे विचार मांडलेत। आज परत आमचे सन्मित्र सन्माननीय राहुलजी खांडेकर यांनी मला एक नवा विषय घेऊन बोलण्यासाठी पाचारण केलेलं आहे। आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच लिखाणामध्ये जो काही आदिवासींचा उल्लेख आलाय तो कशा संदर्भाने आला आणि किती ठिकाणी आला, आदिवासींचा हा संदर्भ देत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार होते, कुठल्या प्रकारच्या भावना होत्या, हे सगळ्या संबंधाने आपण आज थोडा बहुत विचार करणार आहोत। बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी हा मोठा विषय आहे। तसाच तो काही अनुषंगाने चर्चेचा आणि वादाचा विषय पण काही अलीकडच्या काळामध्ये आदिवासी कार्यकर्ते करताना दिसतात। बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी काय केलं हे आता सर्वश्रुत आहे, सर्व लोकांना माहीत आहे। भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि एकूणच त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीतून आदिवासींना जे काही संरक्षण आणि आरक्षण मिळालं आणि त्या माध्यमातून आदिवासींचा जो आज विकास झाला आहे, या विकासाच्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन मनन आहे, त्यांनी केलेलं कार्य आहे की कुणीही नाकारता येणार नाही किंवा कुणालाही नाकारता येणार। बाबासाहेब आंबेडकरांचं काम भारतामध्ये फार महान आहे, विशाल असं त्यांचं काम आहे। या देशातल्या वंचित वर्गासाठी, आदिवासीसाठी, पिछड्या वर्गासाठी, शोषितांसाठी महत्त्वाचं काम आहे। कारण या देशातली समाज व्यवस्था ही वैदिक चौकटीमध्ये अटकलेली समाज व्यवस्था होती। एक हायरार्की म्हणून मी हे सगळं आदिवासींच्या संबंधाने बाबासाहेब आंबेडकरांचं काम काय होते सांगत असताना थोडीशी 5 मिनिटं मी याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला माहीत आहे तरी मी सांगणार, कारण या देशामध्ये एक हायरार्किक, एक श्रेणीबद्ध समाज व्यवस्था निर्माण करून ठेवली होती आणि या श्रेणीबद्ध समाज व्यवस्थेमध्ये काही वर्गाला प्रचंड असे अधिकार दिले होते आणि काही वर्गाला निव्वळ सेवा करण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती। काही वर्गाने निसर्गदत्त हक्क असो, सामाजिक हक्क असो, आर्थिक हक्क असो, हे सगळे हक्क ते त्या वर्गातली माणसं उपभोगत होती आणि काही माणसं वरच्या वर्गाची सेवा करण्यातच आपलं आयुष्य घालत होती, व्यतीत करत होते। फार अशी वाईट अवस्था या देशामध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये होती। जसे तिकडे अमेरिकेमध्ये निग्रोंची जशी अवस्था होती तशी इथे अस्पृश्यता, आदिवासी या समाजातल्या लोकांची, वंचित घटकांची अवस्था होती, भटक्यांची अवस्था होती। महात्मा फुलेंनी या सगळ्या समाज व्यवस्थेवर
विचार मांडण्याचा प्रयत्न करून ही समाज व्यवस्था दुरुस्त झाली पाहिजे. सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे, समतेचे अधिकार सगळ्यांना मिळाले पाहिजे, असा एक विचार समाजापुढे मांडला. एक सामाजिक चळवळ त्यांनी सुरू केली. त्याहीपूर्वी बुद्धाने या देशामध्ये जी काही या देशात जी वर्णव्यवस्था होती, या देशामध्ये जे काही डिस्क्रिमिनेशन होतं, भेदभाव होता, काही लोकांना जगण्याचे सगळेच अधिकार होते, कुठल्याही प्रकारचा छळ किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करायची कधी जीवनात कधीच असा प्रसंग आला नाही. आणि काही लोकांना केवळ त्रास आणि त्रासच सहन करायचा, अशा प्रकारचे एक डिवायडेड इंडिया, एक विभाजित भारत आपल्या, ही अशी अवस्था या देशामध्ये होती. मग बाबासाहेब आंबेडकर या भारतीय समाज व्यवस्थेच्या क्षितिजावर आले. त्यांनी या समाज व्यवस्थेचा अभ्यास केला आणि पहिल्यांदा त्यांनी कास्ट इन इंडिया नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं. बाबासाहेबांचं पहिलं पुस्तक कास्ट इन इंडिया. आणि त्यांनी या देशात आणि बाहेरचे दोन विद्वान जे होते, त्या विद्वानांनी भारतातील समाज व्यवस्थेच्या, जाती व्यवस्थेच्या संबंधाने जे विचार मांडले होते, त्यांचे जे थिअरीज होत्या, जे सिद्धांत होते बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या सिद्धांताचं खंडन केलं. अगदी व्यंकटेश केतकरांचे देखील विचार त्यांनी खंडित केले. त्यांनी त्या विचाराला कन्फ्यूट केलं, रिफ्यूट केलं. आणि ते म्हणाले की हे म्हणतात तशी व्यवस्था या देशामध्ये नाही आहे. आणि मग सगळ्या जगभरात भारतीय समाज व्यवस्थेचा, भारतीय जाती व्यवस्थेचा विचार होऊ लागला. सगळ्या जगाला परिचय झाला की या देशामध्ये कशा प्रकारची समाज व्यवस्था नांदते आहे, कशा प्रकारचा समाज या देशामध्ये आहे, अस्पृश्यता कशी या देशामध्ये नांदते आहे, किंवा अस्पृश्यतेला डिवाइन ऑर्डेन, दैवी मान्यता कशी आहे, ईश्वराची आणि धर्माची आज्ञा कशी या व्यवस्थेला मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे, असा एक संकेत, असा एक विचार सगळ्या जगात पोहोचलेला आहे. मग परंतु आज आपण विचार करतोय की बरेचसे लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित समाजासाठीच सारे काही केलेलं आहे, शेड्यूल कास्टसाठीच केलेलं, सारं काही केलेलं आहे, आदिवासींसाठी बाबासाहेबांनी काही काम केलं का? किंवा काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीवर अन्याय पण केलेला आहे. भारतीय संविधानामध्ये बरेचसे अलीकडचे आदिवासी के जे विद्वान आहेत, जे फॅडिस्ट आहेत, टुमवादी जे लोक आहेत, ते टुमवादी लोक म्हणतात की भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना आदिवासी नाही म्हटलंय, शेड्यूल ट्राईब असं म्हटलेलं आहे. आणि शेड्यूल ट्राईब हे काही आदिवासी होत नाही, त्यामुळं आमच्यावर बाबासाहेबांनी अन्याय केलेला आहे. जे भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये आदिवासींचे 6 सदस्य होते. त्यामध्ये महत्वाचे सदस्य जे होते ते जयपाल सिंग मुंडा. हे जयपाल सिंग मुंडा हे फार हाय क्वालिफाईड असे आदिवासींचे सदस्य होते. मुंडा समाजातले रांची या ठिकाणून तिकडून ते ओपन अशा या कॉन्स्टिट्युन्सीमधून ते निवडून गेले होते त्या ठिकाणी. आणि त्यांचं मागणं होतं, भारतीय संविधान निर्मित होत असताना जयपाल सिंग मुंडांनी अशी मागणी केली होती, नाही असं नाही, आमचे जे काही टुमवादी विचारवंत जे लोक म्हणतात की आदिवासींवर अन्याय केला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आदिवासींना आदिवासी नाही म्हटलं. परंतु मित्र, या सगळ्या गोष्टीचा आपण थोडंसं शास्त्रीय पद्धतीने विचार केला पाहिजे, थोडा तांत्रिक पद्धतीने विचार केला पाहिजे. आणि खरंच काय होतं त्या ठिकाणी आपण ते शोधलं पाहिजे. विनाकारणच आदिवासी समाजाची दिशाभूल आपण केली नाही पाहिजे. एकतर आपल्याला इंग्रजीमध्ये सगळ्या
संविधान सभेचे डिबेट्स आहेत, त्याचं भाषांतर अनुवाद जे काही मराठीत झाले आहे घोडेसर साहेबांनी केले आहे, काही हिंदीमध्ये झालं आहे. हिंदी आपल्याला तेवढ्या स्टँडर्डची समजत नाही आदिवासी बऱ्याच लोकांना, किंवा नॉर्थ ईस्टमधल्या लोकांना, मध्य भारतातल्या आदिवासी लोकांना समजत असे, परंतु ते सगळे खंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे का, कधी त्यांनी वाचले का, त्याचं अध्ययन केलं का, हा एक मुद्दा आपल्या समोर आहे. पण ते इंग्रजीमधले सगळीकडे उपलब्ध आहेत. इंग्रजी एवढे आपल्या सगळ्या लोकांची महाराष्ट्रातच ही सगळी टूम आहे, बाहेर काय असं नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असं कोणी सूर असं काढताना दिसत नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीवर अन्याय केला, आदिवासीला आदिवासी नाही म्हटलंय. पण मी माझ्या दाव्यानिशी मी तुम्हाला सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आदिवासींना आदिवासीच म्हटलं आहे. आपली संविधान जे आपली राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना आदिवासीच म्हटलं आहे. परंतु घोळ तो झालाय किंवा जे काय अडचण निर्माण झाली आहे त्या अनुवादामुळे झाले, भाषांतरामुळे झाले. 5 सप्टेंबर 1949 मध्ये संविधान सभेची एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये चर्चा होत असताना जयपाल सिंग मुंडाने हा प्रश्न उपस्थित केला होता, आदिवासींना आदिवासी का म्हणत नाही, आदिभाषी असा शब्द वापरला. त्याला हिंदी साइडर असल्यामुळे ते आदिवासी म्हणण्याच्या ऐवजी आदिभाषी म्हणजे आदिवासी. ते म्हणले की आम्ही सरकारच्या सगळ्या ज्या कमिटी आहेत, ट्रान्सलेटर कमिटी आहे, कुठल्याही कमिटीने आदिवासी शेड्यूल ट्राईब्स या एक्सप्रेशनचं, या शब्दप्रयोगाचा अनुवाद, शेड्यूल ट्राईब या शब्दप्रयोगाचा अनुवाद या ट्रान्सलेशन कमिटींनी आदिवासी असं नाही केलेलं आहे. ते म्हणले की आमच्यावर अन्याय झालाय. आदिवासी हा ग्रेसफुल शब्द आहे, ग्रेस आहे, आदिवासी शब्दाला ग्रेस आहे. आदिवासी शब्दातून आमची अस्मिता प्रकट होत असते, आदिवासी शब्दातून आमचं अस्तित्व सिद्ध होतं, आदिवासी शब्दातून आम्हाला खऱ्या अर्थाने खरं या भूमीचे आम्ही स्वामी आहोत हे सगळं त्यातून दिसून पडतं. परंतु शेड्यूल ट्राईब या होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसादही त्या सभेला होते, घनश्याम गुप्ता नावाचे एक ग्रस्त होते. त्यानंतर आपण ज्यांना आदिवासीचा नेता म्हणतो, आदिवासीचा कैवारी म्हणतो, ज्या ठक्कर बाप्पा देखील त्या संविधान सभेमध्ये होते. मग चर्चा झाली, काय काय होते, कसा अनुवाद केला. तर अनुवाद घनश्याम गुप्त म्हणायचे की आम्हाला ज्या कमिटीने अनुवाद दिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला पहिला जो अनुवाद दिला आहे ते म्हणतात की आम्हाला पहिला जे आदिवासी शेड्यूल आणि ट्राईब हे 2 शब्द आहेत. म्हणून सुरुवातीला मी शेड्यूल या शब्दाचा अर्थ सांगतो. शेड्यूल हा एक भाववाचक नाम आहे. म्हणजे शेड्यूल हा शब्द तुम्हाला SCHEDULED शेड्यूल, मुळात हे शेड्यूल असं शब्द आहे. शेड्यूल हे नाऊन आहे, म्हणजे नाम आहे. त्याचं नंतर क्रियापद केलं, त्याचं शेड्यूल क्रियापद म्हणून घेतलं, त्याचं पुन्हा त्या क्रियापदाचा पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपल केला, म्हणजे शेड्यूल्ड ईडी आहे त्याला. बऱ्याच वेळेस आदिवासींनी याची चर्चाच केली नाही कधी. शेड्यूल ट्राईबच्या संबंधाने विचार करत असताना शेड्यूल्ड या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. शेड्यूल्ड याचा अर्थ म्हणजे ईडी लावून त्याचं पास्ट टेन्स केलंय किंवा पास्ट पार्टिसिपल केलं. शेड्यूल म्हणजे सूची, शेड्यूल म्हणजे सूचित टाकणे, आणि शेड्यूल म्हणजे सूचित टाकलेले किंवा टाकलेल्या किंवा टाकलेली अशा प्रकारचा शेड्यूलचा अर्थ होतो. ट्राईब म्हणजे मग वेगळे वेगळे अर्थ काढले लोकांनी. ट्राईब म्हणजे कशाला म्हणावं. ट्राईबचा अर्थ घनश्याम गुप्ता म्हणतात, त्या ठिकाणी जे काही सदस्य होते ते घनश्याम गुप्ता म्हणतात की ट्राईबचा अर्थ आम्हाला जे काय भाषांतर कमिटीने आमच्याकडे जो अर्थ दिलाय ते वनजाती असं एक अर्थ दिलाय. वनजाती आम्हाला एक त्या म्हणजे अनुसूचित वनजाती, पहिला आदिवासीच्या संबंधाने पहिलं जे अनुवाद आला हिंदीमध्ये त्याचा अर्थ वनजाती. मग दुसऱ्यांदा त्याने विचार केला की वनजाती आम्हाला बरोबर वाटलं नाही,
तर जयपाल सिंग मुंडाने याला ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणजे वनजाती कुठं? बेंगालमध्ये आमचे काही आदिवासी राहतात, तिथं तर जंगलही नाही बंगालमध्ये, किंवा असे शहरात राहतात किंवा छोट्या छोट्या गावात राहतात, तिथे काही. मग तुम्ही त्यांना वनजाती, वनातल्या जाती किंवा कशाला म्हणता? मग ते म्हणले की आपण याला बदल करूया, आणि त्यांनी बदल केला. मग त्यांनी जनजाती केलं. शेड्यूल ट्राईबचा अनुवाद केला अनुसूचित जनजाती. पहा, पहिला अनुवाद झाला अनुसूचित वनजाती, दुसरा अनुवाद झाला अनुसूचित जनजाती. मग राजेंद्र प्रसाद मानले की बिहारमध्ये अशी एक संघटना आहे, आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी या शब्दाचा, ट्राईब या शब्दाचं भाषांतर केलंय, आणि त्याला त्यांनी आदिम जाती असं म्हटलंय. मग अनुसूचित आता काय झालं? अनुसूचित आदिम जाती. पहिला अनुवाद झालाय अनुसूचित जनजाती, दुसरा अनुवाद झाला अनुसूचित जनजाती, तिसरा अनुवाद झालाय अनुसूचित आदिम जाती. ह्या 3 प्रकारचे अनुवाद मित्रांनो त्या ठिकाणी करण्यात आले. आणि आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या संबंधाने शेड्यूल ट्राईब याचा अनुसूचित जमाती, म्हणजे बघा, अनुसूचित वनजाती, अनुसूचित जनजाती, अनुसूचित आदिम जाती, अनुसूचित जमाती. मला सांगा, इतकं विविध प्रकारचं भाषांतर किंवा अनुवाद करणे ज्याने केलं असेल त्याला बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत का? त्याला बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत का? ट्राईब या शब्दाचा अर्थ लॅटिन आणि फ्रेंचमध्ये, ज्या ट्रिब्यू नावाचा फ्रेंचमध्ये ट्रिब्यू म्हणतात, आणि लॅटिनमध्ये ट्रायबस असा अर्थ आहे. ट्रायबस म्हणजे 3 सोशल ग्रुप ऑफ अर्ली रोम. एक रोमन साम्राज्य होतं, त्या रोमन साम्राज्यामध्ये जे काही 3 प्रकारचे वेगळे वेगळे सामाजिक गट होते किंवा समूह होते, त्याला ट्रायबस असे म्हणायचे. म्हणजे एक निश्चित भाषाशास्त्रीय आपण विचार केला तर एक निश्चित होतं की ट्राईब या शब्दातून अर्थ बहुसंख्य लोक असा याचा अर्थ होतो. म्हणजे अनुसूचित असणारे जे काही आदिवासी, म्हणून याचं भाषांतर खरं व्हावं लागत होतं. आज देखील वेळ गेला नाही. जे आमचे खासदार आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे काय टुमवादी लोक जे आहेत, त्यांना वाटते की बाबासाहेब आंबेडकरांनी चूक केली. बाबासाहेब आंबेडकरांनी चूक केली नाही. त्याचा अनुवाद करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या कमिट्या होत्या. त्या कमिट्यांना वेगळे वेगळे अधिकार होते. त्या अधिकाराच्या अखत्यारीत ते सगळे अनुवाद करायचे, आणि मग ते संविधान सभेपुढे मांडल्या जायचं, त्याच्यावर चर्चा व्हायची, आणि ते कधी बाबासाहेब त्या कधी नसायचे काही काही कमिटींमध्ये. तेव्हा त्यांनी अशा प्रकारचा अनुसूचित जनजाती, अनुसूचित वनजाती, अनुसूचित आदिम जाती, अनुसूचित जमाती असे वेगळे वेगळे अनुवाद आदिवासीच्या संबंधाने स्वीकारले गेले. आणि मग त्याचं खापर बाबासाहेब. काही लोकांना काय वाटते माहित आहे का? एखाद्या मोठ्या माणसावर आक्षेप घेतला की आपण स्वतःच मोठे होतो, किंवा आपण स्वतःच खूप असं काहीतरी समाजाला वेगळं काही देत आहोत, असे टुमवादी लोक आपल्या समाजात आहेत. बाबासाहेब आंबेडकर, कारण बाबासाहेब आंबेडकर, मी दुसऱ्या मुद्द्यावर येणार आहे नंतर, बाबासाहेब आंबेडकर यांना असं वाटलं असतं की आदिवासींना आदिवासी म्हणायचं नाही, तर त्यांनी याही अगोदर 1936 मध्ये अनायलेशन ऑफ कास्ट नावाचं जेव्हा एक छोटीशी पुस्तिका प्रकाशित केली त्याच्या भाषणाची, 1936 मध्ये त्यांना लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळाने निमंत्रित केलं होतं की तुम्ही आमच्या या हिंदूंच्या समोर आम्हाला एक चांगलं व्याख्यान द्या आणि जातीच्या संबंधाने विचार मांडा. बाबासाहेबांनी फार असे कठोर विचार, त्या सगळ्यात फार महत्त्वाचं पुस्तक आहे, आदिवासींनी वाचलं पाहिजे. आणि मित्र, त्या पुस्तकात, त्या भाषणाच्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी 8वं प्रकरण स्पेशल आदिवासींसाठी लिहिलंय. त्या अनायलेशन ऑफ कास्टमध्ये 8वं प्रकरण हे आदिवासीसाठी लिहिलं. मी पुन्हा त्याच्यावर येणार आहे, पण उल्लेख यासाठी करणार आहे मी की त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी ॲबओरिजिनल ट्राईब्स असा शब्द वापरला. ॲबओरिजिनल ट्राईब म्हणजे या देशातले मूळ जे वास करणारे आदिवासी असा शब्द वापरला. तर मित्रो, त्या बाबासाहेबांना जर आदिवासींना आदिवासी म्हणायचं नसलं असतं तर ॲबओरिजिनल शब्द त्यांनी वापरलाच नसता. ॲबओरिजिनल शब्द हा आदिवासींच्या या ट्राईबच्या आदिमत्वाबद्दल बोलते. हा शब्द ट्राईबच्या आदिमत्वाबद्दल बोलते, आदिवासीत्वाबद्दल बोलते आहे, आदिवासी डम याच्यातून व्यक्त होते आहे. म्हणून ह्या जो अनुवाद झाला
संविधान सभेमध्ये हा चुकीचा अनुवाद झाला आणि याला बाबासाहेब आंबेडकर जबाबदार नाही आहे. आजही वेळ गेला नाही, आज सुद्धा वेळ गेला नाही. जे काही आमचे खासदार आहे आदिवासीचे त्या ठिकाणी जे काही संविधानाच्या आरक्षणानुसार त्या ठिकाणी जातात त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक बिल आणावं आणि जे काही कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांनी हे पटवून देण्याचं काम करावं. त्या सगळ्या त्यांना सांगावं खासदारांना की अशा प्रकारचा एक आदिवासी शेड्यूल ट्राईबचा अनुसूचित आदिवासी असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी घालावा आणि मग आपल्याला न्याय मिळेल. कारण भाषांतराची चूक ही बाबासाहेब आंबेडकरांची चूक नाही आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून उगाच टुमवादी हे करून बाबासाहेबांसारख्या एखाद्या महान माणसासारखं बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण करू नये असं मला वाटतं. कारण 5 सप्टेंबर 1949 संविधान सभेमधलं जे काही कामकाज आहे, जयपाल सिंग मुंडा, घनश्याम गुप्ता, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठक्कर बाप्पा हे सगळे त्या ठिकाणी होते. यांनी ती चर्चा या शब्दावर झालेली आहे. आणि विशेषतः मी हे सगळं सांगतोय ते अभ्यासाच्या अंती सांगतोय, पण याच्याही अगोदर बाबासाहेब आंबेडकरांना खूप वाचत असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची दिशा समजून घेण्याचं, चिंतन मनातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हे संविधान सभेतले खंड वाचण्याच्या पूर्वी देखील मी सांगत होतो की बाबासाहेब असे करणार नाही. ते अनुवादाचा एक घोळ आहे आणि तो घोळ जर मिटवला तर मित्रो निश्चितच आदिवासीला आदिवासी, संविधानाने आदिवासीला आदिवासीच म्हटलंय. कारण ट्राईब या शब्दाचा अर्थ तुम्ही आदिवासी का घेत नाही? कारण मला सांगा ना, भाषांतर कसे होतात? भाषाशास्त्रीय कधी अभ्यास केला का आम्ही? जर रेनबो नावाचा शब्द आहे, रेनबोचं भाषांतर इंद्रधनुष्य कसा होतो? रेन आणि बो हे दोन कंपाऊंड वर्ड आहे. मला सांगा, रेन आणि बो, रेनबो, रेन म्हणजे पाऊस आणि बो म्हणजे धनुष्य, पाऊस धनुष्य असं भाषांतर व्हायला पाहिजे. इंद्रधनुष्य कसं झालं त्याचं? इंद्रधनुष्य का बरं त्याचं भाषांतर झालं? कारण या देशातल्या लोकांनी जी संस्कृती त्यांना चालवायची होते, जे विचार त्यांना चालवायचे होते, जे सांस्कृतिक वर्चस्व त्यांना निर्माण करायचं होतं, म्हणून रेनबोचं भाषांतर इंद्रधनुष्य म्हणजे इंद्राच्या मागे एक परंपरा. तुम्हाला माहित आहे वैदिक काळामध्ये आणि वैदिकोत्तर काळामध्ये आर्यांची फार महत्वाची देवता इंद्र देवता होती आणि इंद्राला देवांचा राजा म्हटल्या गेलं किंवा देवांचा देव म्हटल्या गेलं. म्हणून ती परंपरा चालवायची असेल तर रेनबोचं भाषांतर इंद्रधनुष्य होतं. मग मला सांगा, मग ट्राईबचं भाषांतर आदिवासी का होत नाही? ट्राईबचं भाषांतर आदिवासीच झालं पाहिजे. पण ज्या लोकांनी ते भाषांतर तसं केलं नाही ते त्याला दोषी आहेत. म्हणून आज आपण ती जी काही जो फ्लॉ आहे, जो दोष आहे, जे चूक आहे, जे एरर आहे, त्रुटी आहे, ते आपण दूर केली पाहिजे. विनाकारणच की बाबासाहेबांनी आम्हाला आदिवासी नाही म्हटलंय आणि मग आम्ही काहीतरी वेगळं संशोधन केलं आणि आम्ही फार मोठे झालो, अशा प्रकारचा विचार मित्रांनो करू नये. हा शुद्ध मूर्खपणा आहे. मला वाटते हा शुद्ध मूर्खपणा आहे. बाबासाहेबांनी फार छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला, अगदी बारीक बारीक गोष्टीचा विचार केला. कारण 5 आणि 6 दुसऱ्या एका ठिकाणी बाबासाहेबांचा एक खंड क्रमांक 17 आणि भाग 3 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक आदिवासीच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. तेव्हा एक लक्षात ठेवा की आदिवासीला आदिवासीच म्हटलेलं आहे संविधान सभेमध्ये, त्याची दुरुस्ती आपण करून घेतली पाहिजे. आणि मग अनुसूचित आदिवासीला म्हटल्या जाईल. कुणाची अडचण आहे का त्यामध्ये? बघा, 100% ज्या लोकांच्या पूर्वजांनी अनुसूचित जनजाती, वनजाती, आदिम जाती, जमाती केलं त्या लोकांचा विरोध असेल. कारण तुम्हाला आता ते आदिवासी नाही म्हणत, त्यांना तुम्हाला आता काय म्हणायचं आहे? त्यांना तुम्हाला आता वनवासी म्हणायचं आहे. म्हणून तुम्हाला आदिवासी म्हणू देणार नाहीत किंवा आदिवासी तुमचं त्या ठिकाणी नोंद होऊ देणार नाहीत. मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला आदिवासी न म्हणण्यात काय कुठला फायदा होता त्यांचा किंवा त्यांचं काय हित होतं? बाबासाहेब आंबेडकर तर आदिवासींसाठी
म्हणजे 1936 भारतीय संविधान निर्माण होण्याच्या अगोदर, भारतीय संविधानाची निर्मिती होण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये एक प्रकरणच आदिवासीवर लिहितात. आणि फार सुंदर, मी तुम्हाला त्या सगळ्या प्रकरणाचा अनुवादच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. काय काय म्हणतात. आदिवासींना काही माहीत नसेल किंवा त्यांनी कधी ते प्रकरण वाचलं नसेल, छोटंसं प्रकरण आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या प्रकरणात म्हणतात, विभक्त किंवा अंशतः विभक्त क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांना मूळ निवासी म्हणतात, आदिवासी म्हणतात. यांची संख्या 13 मिलियन म्हणजे 3,30,00,000 एवढी आहे. हे मूळ निवासी त्यांच्या आदिम अप्रगत अविकसित अवस्थेत जगतात. परंतु हे स्वतःला प्रगत व म्हणजे आदिवासी हे लोक अत्यंत अप्रगत आणि अविकसित स्वरूपात ते जगतात, पण स्वतःला हे लोक फार प्रगत आणि सुसंस्कृत असे समजतात. काही तर गुन्हेगार म्हणूनही जगतात. जवळजवळ 3.5 कोटी लोक अशा रानटी अवस्थेत राहत असतील किंवा राहत असताना, वंश परंपरेने गुन्हेगार म्हणून जीवन जगत असताना, हिंदूंना याबाबत किंवा आदिवासींबद्दल किंवा आदिवासीच्या जीवनाबद्दल कसलीही शरम वाटली नाही किंवा शरम वाटत नाही. बाबासाहेब पुढे म्हणतात, माझ्या दृष्टीने ही बाब भयंकर आहे. यासारखे दुसरे उदाहरण जगात कुठेही सापडणार नाही. म्हणजे एकीकडे हिंदू लोक, बाबासाहेब त्या अॅनिलेशन कास्टमध्ये 8व्या प्रकरणात म्हणतात, एकीकडे हिंदू लोक जगन्मान्य किंवा जगद्गुरु, विश्वव्यापी, विश्वाचे मालक, विश्वाचे चालक, महान संस्कृती, 5,500 वर्षाची सुसंस्कृती, फारच प्रगल्भ ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, शिल्पकला अशाने सगळ्यांनी मळलेली संस्कृती, नटलेली संस्कृती म्हणत असताना, याच देशामध्ये बाबासाहेब म्हणतात, हे लोक आदिवासी लोक, बाबासाहेबांनी अबोरिजिन शब्द वापरला, हे आदिवासी लोक रानटी अवस्थेत राहतात, पण या हिंदूंना यांचं काहीही वाटत नाही किंवा त्याबद्दल काहीही वाटत. असे न वाटण्याचे कारण काय किंवा असे असण्याचे कारण काय? बाबासाहेब म्हणतात, त्यांना नागरी जीवनात आणण्याचे, सुसंस्कृत करण्याचे प्रयत्न का बरे झाले नाहीत? बाबासाहेब प्रश्न विचारतात. या सगळ्या रानटी जमातींना, जंगलातल्या जमातींना, या सगळ्या या आदिवासींना नागरी अवस्थेत आणण्याचे का प्रयत्न झाले नाही? सुसंस्कृत करण्याचे प्रयत्न का झाले नाही? सन्मानपूर्वक मार्गाने आपले आयुष्य किंवा जीवन जगण्यासाठी त्यांना का बरं मदत करण्यात आली नाही? असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. म्हणून आदिवासींना आदिवासी म्हणायचं नाही आणि आयडेंटिटी त्यांची नष्ट करून टाकायची, अशा प्रकारचा बाबासाहेबांचा हेतू होता. अशी शंका किंवा असा आक्षेप घेणे हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. हे कुठल्याही आदिवासीने असं घेऊ नये. कारण बाबासाहेब समजण्यासाठी केवळ पुस्तक वाचल्यावर बाबासाहेब समजत नाही. बाबासाहेब हे एम्पिरिकली म्हणजे अनुभवाच्या पातळीवर जाऊन खोलवर विचार केल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी बाबासाहेबांच्या जर आपण लक्षात घेतल्या तर आपला समजून चुकेल किंवा आपला समजेल की अरे हे असं नाही आहे आपण समजतो तसं. कारण त्यांनी या देशामधले जे काही वंचित घटक होते त्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी विचार केला आहे. त्या ठिकाणी संविधान सभेत विचार केलेला आहे, त्याच्या अगोदरही विचार केलेला आहे. तर या ठिकाणी पुन्हा म्हणतात, हिंदू हे आदिम समाजाचे रानटी असण्यातले किंवा आदिवासी समाजातले हे माणसं रानटी का आहेत? तर ते म्हणतात कॉन्जेनिटियल स्टुपिडिटीमुळे आहेत. बाबासाहेबांनी असा शब्द वापरला. आदिवासी हे अशा प्रकारचे रानटी काय आहे? तर त्याचं कारण हिंदू समाज व्यवस्थेतले लोक म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की हे जन्मजात मूर्ख लोक आहेत. आदिवासींना समजून घ्या. या देशातले समाज व्यवस्थेचे ठेकेदार असणारे लोक त्या काळी जेव्हा आदिवासीबद्दल विचार करायचे 1936च्या अगोदर, बाबासाहेबांनी हे 36च्या अगोदर किंवा प्राचीन काळापासून बाबासाहेबांनी 36 मध्ये हे लिहिलंय. अॅनिलेशन कास्ट याचा अनुवाद सांगू राहिलो तुम्हाला त्या प्रकरणाचा. ते म्हणतात की हिंदू लोकांना आदिवासी असे रानटी अवस्थेत का राहतात? तर त्यांनी शब्द वापरला कॉन्जेनिटियल स्टुपिडिटी आहे या लोकांकडे. जन्मजात हे लोक मूर्ख असल्यामुळे आदिवासींनो तुम्ही मूर्ख आहात.
आदिवासी हे मूर्ख असल्यामुळे अशा रानटी अवस्थेत राहतात. हिंदू त्यांना नागरी जीवनात हिंदूने हे सांगितलंय, हिंदूंनी त्यांना नागरी जीवनात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. बाबासाहेब म्हणतात की रानटी आहेत, मग तुम्ही तर सुधारणावादी आहेत, तुम्ही तर सगळ्याच जगातल्या सगळ्या जीवचित्रपांना देवाचे लेकरं समजतात. तर बाबासाहेब पुढे म्हणतात की हिंदूंनो, तुम्ही यांना नागरी जीवनात आणण्यासाठीचे प्रयत्न का केले नाही? त्यांना वैद्यकीय मदत का केली नाही? त्यांच्या सुधारणा का केल्या नाहीत? त्यांना सुजाण नागरिक बनवण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही का केले नाही? जर हिंदूने ठरवले असते तर त्यांनी देखील ख्रिश्चनांनी जसं आदिवासीला दुरुस्त केलं, हिंदूंनी जर ठरवले असते, कारण हिंदूंचाच हा देश होता, हिंदूंनी जर ठरवलं असतं तर ख्रिश्चनांसारखे त्यांनाही ख्रिस्ती लोक करत होते, त्यांनी देखील हिंदूंनी आदिवासींना मदत केली असती आणि आदिवासीला सिव्हिलाइज केले असते. सिव्हिलाइज करणे म्हणजे सिव्हिलाइज म्हणजे तुम्हाला रानटी वगैरे एक नागरीकरण तुमचं करणं असं एवढंच नाही. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही रानटी त्यांना समजता, मग त्यांना तुम्ही वैद्यकीय मदत का केली नाही? त्यांच्या सुधारणा का केली नाही? त्यांना रानटी अवस्थेतून नागरी अवस्थेत का आणलं नाही? पण ते म्हणतात सुधारणा सिव्हिलाइज त्यांना का केलं नाही? आणि बाबासाहेब सिव्हिलाइज या शब्दाचा अर्थ रूढ अर्थाने घेत नाहीत. सिव्हिलाइज या शब्दाचा अर्थ ते रूढ अर्थाने मांडत नाहीत. ते म्हणतात आदिवासींना सिव्हिलाइज करणे म्हणजे ते तुमचे आहेत असे समजणे. हिंदूंनो, तुम्हाला त्यांना सिव्हिलाइज करायचंय. ते बार्बॅरिक आहे असं म्हणताना तुम्ही ते सॅवेज शब्द वापरला. तुम्ही ते सॅवेज आहे असे शब्द वापरता ना. ते रानटी आहेत, सॅवेज आहेत, गावंढळ आहे, वरात्या आहेत, रानटी आहेत. मग त्यांना सिव्हिलाइज करायचंय, नागरी संस्कृतीमध्ये आणायचं आहे. तर बाबासाहेब फार सुंदर असं अनुवाद करतात सिव्हिलाइज शब्दाचा. ते म्हणतात सिव्हिलाइज करणे म्हणजे ते तुमचे आहेत असे मानणे, म्हणून त्यांचा स्वीकार करणे, त्यांच्यात जाऊन राहणे, त्यांच्या प्रती फेलो फिलिंग असा शब्द वापरला, सौहृदयता बाळगणे, आणि थोडक्यात म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणे. बाबासाहेब एवढ्या आस्थेने अनलेशन ऑफ कास्टमध्ये आदिवासी आणि हिंदूंमध्ये, तेव्हा तर बाबासाहेबांचं धर्मांतर व्हायचं होतं, ते स्वतःच हिंदू होते, हिंदूनं दुरुस्त व्हावं. कारण 35ची येवल्याची घटनानंतर बाबासाहेबांचा प्रवास सुरू झाला. हिंदूंनी सुधारावं, हिंदूंनी आम्हाला मान्यता द्यावी, आम्हाला हिंदूचा भाग. बाबासाहेब सतत लिखाण करत होते, सभांमधून बोलत होते, विचार मांडत होते. अशा अवस्थेत देखील बाबासाहेब आदिवासींचा कैवार घेऊन सांगत होते की हिंदूंनो, तुम्ही त्यांच्यात जाऊन राहा, त्यांना आपले माना, त्यांना या अर्थाने सिव्हिलाइज करा आणि विशेषतः त्यांच्यावर प्रेम करा. ते दुखावलेले लोक आहेत, दुरावलेले लोक आहेत, ते जंगल जिव्हारात त्यांचं शोषण झालंय, वेगळ्या वेगळ्या देशामध्ये काय बाहेरचे हल्ले झाले. मुस्लिमांच्या 850 वर्षाच्या कालखंडामध्ये आदिवासींना क्रिमिनल करून टाकलेलं आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे. त्यांचे छोटे छोटे जे काही संस्थानिक होते, आदिवासींचे छोटे छोटे राज्य होते, ते नष्ट करण्यात आलेले आहे. त्यांना अन्नाला मोहताज केलेलं आहे. ते वनवडत जंगलभर फिरत आहेत, रानोमाळ भटकत आहे. अशांवर प्रेम करा. बाबासाहेब मोठ्या कळवळीने सांगतात, आम्ही तर करतोच, ते आमचेच आहेत, पण हिंदूंना तुम्हाला खरंच दुरुस्त करायचे आहे, त्यांना रानटी म्हणून मोकळे होऊ नका. परंतु बाबासाहेब आंबेडकर परत प्रश्न करतात, हिंदूंना हे करणे शक्य होईल का? आदिवासींवर हिंदूंना प्रेम करणे शक्य होईल का? फार म्हणजे $100 मिलियन क्वेश्चन विचारतात बाबासाहेब. $1 मिलियन नाही, $100 मिलियन क्वेश्चन विचारतात, प्रश्न विचारतात. फार महत्वाचा प्रश्न विचारतात. तुम्ही रानटी म्हणून मोकळे होऊ नका. तुम्हाला खरंच आदिवासी सुधरावं असं वाटत असेल, सिव्हिलाइज व्हायचं असेल, तर ते प्रश्न करतात की तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करणं शक्य होईल का? असे करणे हिंदूंना शक्य होईल का? कारण त्यांचे अख्खे जीवन जातीचे संवर्धन करण्यात गेले. हिंदूंचे अख्खे जीवन कशात गेले? बाबासाहेब म्हणतात की त्यांच्याकडे पर्याय जर दिले, असे पर्याय दिले, 2 गोष्टी त्यांच्यावर समोर ठेवल्या, तर ते हिंदू लोक पहिल्यांदा जात निवडतील.
दुसऱ्या जातीवर प्रेम करावं, दुसऱ्या जातीला प्रेमाने वागवावं असं ते करणार नाहीत. हिंदू व्यक्तीसाठी जात ही मौलिक संपदा आहे. बाबासाहेब पुढे चालून म्हणतात की हिंदू व्यक्तीसाठी जात ही मौलिक संपदा आहे आणि ती कोणत्याही किमतीवर कशी टिकून राहील, जिवंत राहील यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणून आदिमांच्या सोबत संपर्क करून त्यांना ही जात गमवायची नाही. आदिमांसोबत संपर्क करून त्यांच्या सोबत राहून त्यांची जात नष्ट होणार. हिंदूंची व्यवस्था कशी होती की जात नष्ट होणार होती आणि ही जात त्यांना नष्ट करायची नाही. आदिम कोण आहेत तर ते वैदिक काळातील. मग पुढे म्हणतात हे आदिवासी कोण आहेत तर वैदिक काळातले. बाबासाहेब म्हणतात ते वैदिक काळातले अनार्य आहेत. पुढे चालून म्हणतात की मागास मानव जातीबद्दल किंवा मागास मानव, बाबासाहेब म्हणतात की मागास जातीप्रती आपले काही कर्तव्य आहे का, म्हणजे आदिवासींच्या प्रती काही आपले कर्तव्य आहे का असे हिंदूंना शिकवण्याची गरज नाही. म्हणजे आदिवासी रानटी आहेत हे हिंदूंना आपल्यापेक्षा जास्त माहीत होतं. त्यांच्या प्रती आपलं काही कर्तव्य आहे का, त्यांना रानटी अवस्थेमधून नागरी अवस्थेमध्ये आणणे आणि या देशामध्ये जे काही नवीन सुधारणा आहेत, सुधारणेचे जे काही फायदे आहेत, जे नागरी संस्कृतीचे जे काही फायदे आहेत, हे सगळं तुम्हाला त्यांना द्यायचं असेल तर त्याच्या प्रती आपलं काही कर्तव्य आहे, म्हणजे आपली सेन्स ऑफ ड्युटी आहे असं आदिवासींच्या प्रती सेन्स ऑफ ड्युटी आहे असं हिंदूंना सांगण्याची गरज नाही. त्यांना ते माहीतच आहे. परंतु फार मोठी एक अडचण आहे. बाबासाहेब म्हणतात की ही आदिवासींच्या प्रती असलेली कर्तव्याची जाणीव आणि आपली जात जिवंत किंवा जाती व्यवस्था, कास्ट म्हणतात बाबासाहेब, आणि कास्ट किंवा जाती व्यवस्था जिवंत ठेवण्याची जाणीव, या दोन जाणीवांमध्ये बाबासाहेब म्हणतात आदिवासी संबंधाने विचार करत असताना जे टस्सल येते तेव्हा हे हिंदू लोक आदिवासींना रानटी अवस्थेमधून नागरी अवस्थेत आणून त्यांना सगळ्या सोयी सुविधा देण्याची जाणीव हे बाजूला सारतात आणि आपली जातच किंवा जातीव्यवस्था कशी जिवंत राहिली पाहिजे ही जाणीव घेऊन ते पुढे चालतात. म्हणून ते म्हणतात की ही जाणीव त्यांची प्रबळ आहे. जाती व्यवस्था टिकण्याची जाणीव प्रबळ असल्यामुळे त्या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात म्हणून आदिवासींना कधी शहरी संस्कृतीमध्ये नागरी संस्कृतीमध्ये येतात. तर म्हणून पुढे सांगतात की रानटी राहण्याचे कारण येथील जाती व्यवस्था आहे. म्हणून हिंदूंना त्याविषयी जरासाही खेद किंवा पश्चाताप वाटत नाही. आदिवासी हे रानटी अवस्थेत राहतात, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा खेद किंवा पश्चाताप या लोकांना वाटत नाही. याचं कारण काय आहे तर बाबासाहेब म्हणतात की या सगळ्या गोष्टीबद्दल या लोकांना कुठलीही काही खंत नाही. हिंदूने हे जाणून घेतले नाही की आदिवासी आर सोर्सेस ऑफ पोटेन्शियल डेंजर्स. पण पुढे इशारा पण देतात बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बारकाईने मी म्हटलं तुम्हाला की बारकाईने आदिवासीचा अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी अत्यंत सूक्ष्म गोष्ट कुठल्याही समाजाचा असो, अर्थशास्त्राचा असो, समाजशास्त्राचा असो, राज्यशास्त्राचा असो, फार मूलगामी असा खोलात जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विचार केला आहे. ते म्हणतात की जर हिंदू या लोकांना रानटी अवस्थेमधून नागरी अवस्थेमध्ये आणत नसतील, त्यांच्यावर प्रेम करत नसतील, त्यांना वैद्यकीय सेवा देत नसतील, त्यांच्या जीवितवाची जबाबदारी घेत नसतील, त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करत नसतील, तर हे आदिवासी हिंदूंसाठी बाबासाहेबांनी शब्द वापरला आर सोर्सेस ऑफ पोटेन्शियल डेंजर. हे आदिवासी पुढे चालून आदिवासी हिंदूंसाठी एक संभाव्य धोक्यांचे स्रोत आहेत. म्हणजे बाबासाहेबांना म्हणायचं होतं की हे पुढे चालून नक्षलाईट तयार होतील. आज जे नक्षलाईट आदिवासींमधले दिसतात त्याचा संकेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी देऊन टाकला होता. आणि पुढे शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात जर हे रानटी लोक असेच अप्रगत रानटी राहिले तर हिंदूंना काहीच धोका नाही असे मात्र त्यांनी कधी समजू नये. कारण हे रानटी लोक जर हिंदूच्या बाजूला गेले आणि त्यांनी धर्मांतर केलं
तर हिंदूंच्या शत्रूच्या संख्येत रँक ऑफ एनिमीज असा शब्द वापरला बाबासाहेब. द रँक्स ऑफ एनिमीज हिंदूचे वाढतील आणि मग सगळा विचार त्या ठिकाणी हिंदू व्यवस्थेचा बर्बाद करायला ते मागे पुढे पाहणार नाही. असं हे ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. 8वं प्रकरण आदिवासींनी वाचलं पाहिजे. नंतर त्याही नंतर आपण 36च्या नंतर 5 आणि 6 मे मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं एक अधिवेशन मुंबईमध्ये 1906 आणि 5 मेला 1945ला बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं होतं. आणि त्याही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीच्या संबंधाने फार चांगले विचार मांडलेले आहे. हे विचार मांडत असताना ठक्कर बापा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये फार मोठा वाद पण झाला होता. ठक्कर बापाने बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचं पूर्ण स्क्रिप्ट न वाचता वर्तमानपत्रामध्ये जे काही बातम्या छापून आल्या त्यावर ठक्कर बापाने बाबासाहेब आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली होती. आणि ते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीचा कैवार घेऊ नये. आम्ही पुरेसे समर्थ आहोत आदिवासींचा विकास करण्यासाठी. ठक्कर बापा हे लोहाना समाजाचे होते. महात्मा गांधीचे ते खास निकटवर्ती होते आणि सेवा संघाचे त्या ठिकाणी ते सचिव होते. तर ते सगळी ही मंडळी त्या ठिकाणी काम करत असताना आदिवासीचे उत्थान करण्याचं काम ठक्कर बापा आणि त्यांची सोबती करत होते. बाबासाहेबांनी मात्र वेगळे विचार मांडले होते की आदिवासींना ते म्हणले की राजकीय जाण नाही. बाबासाहेबांनी त्या सभेत फार महत्वाचे की आदिवासींकडे राजकीय जाण अजून आली नाही. हे आदिवासींचे नेते कोणासोबतही जातात, कोणी असो त्यांच्यासोबत जातात. मेजॉरिटी असो की मायनॉरिटी असो, ते अशा पक्षीय मेजॉरिटी म्हणजे ज्या एखाद्या पक्षात मेजॉरिटी असेल की मोठा पक्ष असेल की छोटा पक्ष असेल, हे कोणासोबतही जातात आणि ते स्वतःचे राजकीय बॅलन्सही नष्ट करून टाकतात आणि दुसऱ्याचेही बॅलन्स नष्ट करतात. त्यामुळे या लोकांना राजकीय जाण येणं आवश्यक आहे. आणि पुढे चालून म्हटलं की या लोकांचा विकास करायचा असेल तर आपला मध्यंतरीच्या काळात माहीत आहे तुम्हाला वाटते 80 आणि 89च्या दरम्यान एक संविधानिक महामंडळ निर्माण झाले होते. बाबासाहेबांनी त्या काळी सांगितलं होतं की आदिवासींचा विकास करायचा असेल तर आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या तरतुदी आहेत तशा प्रकारच्या तरतुदी आपण या ठिकाणी करावे आणि स्टॅट्युटरी कमिशन्स निर्माण करण्यात यावे. स्टॅट्युटरी कमिशनच्या माध्यमातून या आदिवासींच्या या सगळ्या जंगलात राहणाऱ्या सगळ्या लोकांचा, जनजातींचा, जमातींचा विकास करण्यात यावा अशी सूचनाही त्या ठिकाणी करण्यात आली होती. तर एवढे सगळे उल्लेख त्या ठिकाणी आहेत. आणि विशेषतः शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. शेवटचे 2 मुद्दे आपण धावतं सगळं सांगतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं म्हणजे 1936, 1945 आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा 1950 मध्ये भारतीय संविधान जेव्हा लिहिलं आणि हे आदिवासींसाठी काय काय केलं अशा बऱ्याच गोष्टी त्यात सांगितल्या जातात. विशेषतः आदिवासीची व्याख्या बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केली आहे. 366-25व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट अशी आदिवासींची व्याख्या केली आहे. शेड्यूल ट्राईब कोणाला म्हणावं किंवा शेड्यूल ट्राईबची किंवा अनुसूचित आदिवासींची व्याख्या काय आहे हे त्या ठिकाणी सांगितले आहे. आणि विशेषतः म्हणजे 5वं आणि 6वं परिशिष्ट आदिवासींसाठी निर्माण केलं. मी वारंवार भाषणात किंवा अनेक वेळा सांगतोय, जेव्हा भारतीय संविधानाचा अभ्यास जेव्हा विदेशी लोक करतात तेव्हा 5व्या आणि 6व्या शेड्यूलसाठी ते एक वेगळा शब्द वापरतात. ते म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन विदिन कॉन्स्टिट्यूशन, घटनेतली ही राज्यघटना आहे. 5व्या 6व्या शेड्यूलला ते राज्यघटना म्हणतात. आणि मित्र होय, 5वं आणि 6वं शेड्यूल हे केवळ आदिवासींसाठी आहे आणि आदिवासींच्या उत्थानासाठी आहे. काय काय सुविधा आहेत 5व्या शेड्यूलमध्ये, तर थोडंसं एक ॲडवायझरी काउन्सिल निर्माण करण्याची, ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल निर्माण करून जे एक्सक्लुडेड एरिया आहे आणि आदिवासी आणि एक आयसोलेटेड एरिया त्यावर नियंत्रण करणे, प्रशासन करणे अशा प्रकारचा विचार केलेला आहे. पण 6व्या शेड्यूलमध्ये विस्तारानं मांडलेलं आहे. मी थोडक्यात फक्त मला सांगतोय, फार विस्तारानं मांडलेलं आहे आणि आदिवासीचा विकास केला आहे. 244(2) आणि 275(1) या कलमांतर्गत आदिवासींसाठी ज्या ठिकाणी आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी स्वायत्त जिल्हे निर्माण करण्यात यावे, स्वायत्त प्रांत निर्माण करण्यात यावे, स्वायत्त जिल्हा परिषदा, जशी आपली एक जनरल जिल्हा परिषद असते तसे ज्या ठिकाणी आदिवासींची संख्या 30% वर असेल त्या ठिकाणी
आदिवासींची एक स्वतंत्र जिल्हा परिषद निर्माण करावे आणि जेवढं बजेट या जनरल जिल्हा परिषदला असते तेवढंच बजेट या परिषदेला असेल आणि या परिषदेच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात यावे. रोड बांधणे, पुलं बांधणे, बोटिंगची व्यवस्था करणे, ट्रॉमवे असेल, रोपवे असेल, भूमिगत जलपर्यटन अशा प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी, जनावरांचे संवर्धन करणे, जनावरांच्या रोग निवारणासाठी वेगळ्या उपाययोजना करणे, व्हेटरनरीची सुविधा करणे, कॅटल पॉन्ड म्हणजे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन या सगळ्या जिल्हा म्हणजे आदिवासी जिल्हा स्वायत्त जिल्हा परिषदेच्या आणि स्वायत्त प्रांताच्या मध्ये कृषी शिक्षण देणे, त्यावर संशोधन करणे, पिकाच्या रोगाचे निर्मूलन करणे, वृक्षांच्या रोगाविषयी सुविधा निर्माण करून त्यांना रोग नष्ट करण्याचा कसा प्रयत्न केला, फिशरीज मत्स्यपालन करणे, पाणी पुरवठा करणे, जलसिंचन करणे, कॅनलचे विशेषतः ड्रेनेज व्यवस्था, धरणं बांधणे, पाण्याचे सिंचन व्यवस्था करणे, सामाजिक सुरक्षितता निर्माण करणे, विमा निर्माण करणे. एवढेच नव्हे तर मनोरंजनाचे साधनं आदिवासी नाच गाणे करत राहतात, नाटकगृह बांधून देणे, सिनेमा काढण्यासाठी त्यांना विशेष असे अनुदान देणे, नाटकासाठी अनुदान देणे, थिएटर बांधून देणे, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा त्यांच्यासाठी ते बांधून देणे, दवाखाने डिस्पेन्सरीज निर्माण करणे, व्यापार आणि वाणिज्यासाठी या सगळ्या गोष्टी करून देणे, ग्रंथालय बांधणे, संग्रहालय बांधणे, व्यायामशाळा, ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन करणे, जंगलांचे संवर्धन करणे, हातमाग सारखे उद्योग निर्माण करणे, या अशा अनेक सुविधा मित्र हो त्या ठिकाणी या 6व्या सूचीमध्ये सांगितले आहे. पण हे सगळं करत असताना हे सगळे स्वायत्त जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये 30 सदस्य असतील व म्हणजे 2/3 हे नॉमिनेटेड असतील, बाकी इलेक्टेड असतील. काही ठिकाणी 4-5 सदस्य गव्हर्नर हे सगळं त्या ठिकाणी नॉमिनेटेड करेल आणि 5-5 वर्षांनी या सगळ्या स्वायत्त परिषदेची इलेक्शन होतील. त्यानुसार एक म्हणजे आदिवासी कल्याण आणि विकास हा विचार समोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी हे 5वं आणि 6वं शेड्यूल लिहिले. मला सांगा, हे जर आदिवासींना जर हिनवायचं असेल, आदिवासींना तुच्छ मानायचं असेल किंवा आदिवासींना आदिवासी म्हणायचंच नाही, त्यांचा विकास झाला नाही पाहिजे असा विचार बाबासाहेबांच्या डोक्यात जर असता तर असे 5वं आणि 6वं शेड्यूल जगाच्या कुठल्याही संविधानामध्ये एका जमातीसाठी, एका आदिवासी जमातीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा कुठल्याही समाजात, कुठल्याही देशातल्या समाजाच्या संविधानामध्ये, देशाच्या संविधानामध्ये नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांना वाचा तुम्ही सगळे, तुम्हाला समजेल. संविधान लिहित असताना बाबासाहेब कुठे कुठे गेले? फ्रान्सच्या संविधान सभेमध्ये जाऊन बाबासाहेब 3 दिवस बसले तिथे. फ्रान्सचं जे काय डेमोक्रेसीचं काम चालतं ना त्या ठिकाणी, 3 दिवस फ्रान्सच्या सभेमध्ये तिथे जाऊन बसले, संसदेमध्ये. अमेरिकेच्या संसदेमध्ये जाऊन बसले बाबासाहेब, इंग्लंडच्या संसदेमध्ये जाऊन बसले. उगीच संविधान लिहिलं नाही आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून हे सगळं लिहिलं आणि आदिवासीचा विकास झाला पाहिजे. कारण तेही बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आदिवासी या देशातले संस्कृती संवर्धक आहेत, चांगल्या सद्गुणांचं संवर्धन करणारे, जतन करणारी माणसं आहेत, सत्य बोलणारे आहेत, प्रामाणिक आहेत, सचोटीने काम करणारे आहेत, कुठल्या प्रकारची लूटमार न करणारी माणसं आहेत. ही कुठल्या प्रकारचे लालसा किंवा कोणाचंही लुटून न्यावं, कोणाचा भेदभाव करणारी ही माणसं नाही आहेत. या देशामध्ये जंगल जिव्हार जिवंत ठेवण्याचं काम हे आदिवासी करतात. या देशामधलं पर्यावरणाचं काम आदिवासी करतात. या देशामधलं इकॉलॉजिकल बॅलन्स आहे, एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे, या देशातलं मिनरल बॅलन्स आहे. अहो, बिरसा मुंडाच्या त्या रांचीच्या देशातल्या टोटल खनिजांपेक्षा पैकी 23% खनिज त्या बिरसा मुंडाच्या एरियामध्ये आहेत. हे सगळं या आदिवासीने जपून ठेवलं आहे. मध्य प्रदेशामध्ये सगळीकडे तलावांचे वेगळे तलाव बांधून पाणी करून सिंचन करण्याचं काम आदिवासीने केलं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं बघितलं आहे. म्हणून आदिवासींच्या प्रती त्यांना फार मोठी आस्था होती. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, हुवेर सुद्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी प्राचीन आदिवासींच्या संबंधाने म्हटलंय. बुद्धाच्या काळाचं उदाहरण दिलंय. वज्जियन हत्याकांड किंवा वज्जियन युद्ध झाल्यानंतर अजातशत्रूने सांगितलंय की वज्जी गणांवर आम्हाला हल्ला करायचा आहे. अजातशत्रू आले बाबा त्या बुद्धाकडे. बुद्ध डायरेक्ट बोलत नव्हते, आनंदाच्या माध्यमातून बोलत. हे अजातशत्रू आले आणि आनंदाला म्हणाले की मला वज्जी गणावर हल्ला करायचा आहे.
त्यांचं साम्राज्य लुटून घ्यायचं आहे. त्यांना सांग, हे आदिवासी जेव्हा एकोप्याने राहतात, एकमेकाचा सल्ला घेतात, एकमेकाला मानतात, प्रेमाने राहतात, सगळं काही वाटून खातात, सगळ्यांना प्रेम देतात, हे असे आदिवासी जोपर्यंत वागतील तोपर्यंत अजातशत्रू त्यांचा पराभव करू शकत नाही, ही माझी खात्री आहे, असं बुद्ध म्हणाले. आणि ते आनंदाच्या माध्यमातून म्हणाले की सांग त्या अजातशत्रूला, हे असं बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा हवाला देऊन सांगितलाय. सुनीता सावरकर, डॉक्टर सुनीता सावरकर औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतात, इतिहासाचे आहेत ते. त्यांनी आदिवासी खानदेशातील आदिवासी हे पुस्तक लिहिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत खानदेशातले भिल्ल कसे होते त्या ठिकाणी, त्या बाया एक एक आणा जमा करून, आदिवासी सगळ्या बाया जमा करून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला किंवा पत्रक काढण्यासाठी कशा प्रकारचे मदत करत होते, असा विचार त्या छोट्याशा पुस्तकामध्ये सावरकर मॅडमने मांडलेला आहे. तेव्हा आदिवासी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा नेहमी संबंध राहिला आहे, बुद्धाशी संबंध राहिला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आदिवासींवर अन्याय अजिबात करणार नाही का त्यांनी केला नाही. म्हणून आमचे जे काही टुमवादी विचारवंत आहेत त्यांनी परत एकदा संविधान सभेचे सगळे खंड वाचावेत. मी तर सगळ्या संविधान सभेमधले जयपाल सिंग मुंडांची सगळी भाषणं आहेत ते मी अलग काढून ठेवलं आहे. कोणी आलं तर मी दाखवेल की काय काय चर्चा झाली होती. तेव्हा मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये आदिवासीचा उल्लेख आहे. अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा संदर्भ आले किंवा जर संबंध आला एखादी गोष्ट मांडण्याचा बाबासाहेब आणि आदिवासीची कैवार आदिवासी, या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत.